हॅलो, लग्नानंतर होईल प्रेम यामध्ये आपल्याला असं बघायला भेटतं की जेव्हा महाजन काका भास्करला आणि त्या इन्व्हेस्टरला बोलतात की मग कोण आहे मी, तेव्हा भास्करला थोडी शंका येते आणि भास्कर बोलतो काय म्हणालात तुम्ही. तेव्हा महाजनी काका पटकन सावरतात आणि बोलतात मग कोण आहे मी ते तुम्हाला दाखवूनच देतो. तेव्हा तो इन्व्हेस्टर पटकन बोलतो की सॉरी सर, पण कसं आहे ना ती जागा. तेव्हा महाजनी काका बोलतात काय कसं आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. काय आहे ना ही सरकारने ही जागा रिझर्व केली आहे. तेव्हा काका बोलतात हे घ्या, नीट वाचून घ्या. आणि आणि भास्करकडे पण देतात हे घ्या, तुम्ही पण नीट वाचून घ्या. इकडे जीवा पूर्ण टेन्शनमध्ये येतो की काका काय ठरल्याप्रमाणे बोलत नाही, वेगळंच बोलत आहेत म्हणून. तेव्हा ते काका बोलतात काय मला ना इतरांसारखं चक्के पंजे खेळता येत नाही. तेव्हा जेव्हा फुल टेन्शनमध्ये येतो आणि बोलतो की हॅलो हॅलो सर, तुम्ही हे काय बोलतायत. अहो तुम्ही असं डायरेक्ट हिंट देतायत त्यांना की तुम्हाला मी पाठवलं आहे असं. तेव्हा ते बोलतात मगाशी घाबरला होता ना की मी कसं काय करू, आणि आता स्वतःचं मनाने वागतायत. तेव्हा इकडे काका टेन्शनमध्ये येतात आणि बोलतात अरे बापरे, हे पेपर्स खोटे आहे, यांना कळणार तर नाही ना. तेव्हा काका इकडे बोलतात वाचलात, गुड. आता तुम्हाला काही प्रश्न. तेव्हा जेव्हा बोलतो की हो सर ऐका ना, कुऱ्हाड पायावर मारतात हे ऐकलं होतं, पण तुम्ही तो कुऱ्हाडीवरच पाय ठेवतायत. तेवढ्यात भास्कर बोलतो मला एक प्रश्न आहे. तेव्हा काका बोलतात काही प्रश्न विचारू नका, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला बांधील नाही आहे. सरकारने मला जो पेपर दाखवायला दिला होता तेवढंच मला ऑथॉरिटी आहे, आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या पेपरमध्ये आहे. तेव्हा जेव्हा इकडे जीवाच्या जीवात जीव येतो. सर बोलतो हो सर आम्ही वाचलंय. तेव्हा महाजनी काका बोलतात ओके. भास्करला पण बोलतात की तुम्ही वाचलं का. तेव्हा तोही बोलतो हो सर. तेव्हा महाजनी काका बोलतात बरं ठीक आहे, आता पुढचा जागा पुढच्या 2 दिवसात तुम्हाला रिकामी करायची आहे. तेव्हा ते बोलतात काय 2 दिवसात कसं सर. इन्व्हेस्टर बोलतो कोट्यावधी रुपयांनी मी ती जागा विकत घेतली, 2 दिवसात कसं होईल. इकडे जीवायला हसायला येतं. तेव्हा महाजनी काका बोलतात ही जागा कोणी विकत घ्यायला लावली तुम्हाला. तेव्हा इन्व्हेस्टर बोलतो भास्करकडे तो बोट दाखवून की यांनी. तेव्हा महाजनी काका बोलतात की भोगा आता कर्माची फळं. आहो ज्यांनी तुम्हाला ही जागा विकत घ्यायला लावली ना त्यांना आधीच माहिती असणार. तेव्हा इन्व्हेस्टर चिरतो आणि बोलतो भास्कर तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी ही जागा विकत घेतली आणि तुला हे माहितीच नव्हतं. तेव्हा भास्कर बोलतो राजन. तेव्हा भास्कर बोलतो मी पेपर्स बघितले तेव्हा मला काही गडबडी वाटली नाही, आणि गव्हर्नमेंट इथे हॉस्पिटल तयार करतं आहे हे मला माहिती नव्हतं. त्या दोघांमध्येच भांडणं लागतात, जीवाला इकडे हसायला येत असतं. तेव्हा राजन बोलतो की तुझ्यावर विश्वास ठेवला होता मी, इतके वर्ष या फील्डमध्ये आहेस तुला काय विचारायचं. तेव्हा जेव्हा इकडे फोनवर महाजनी काकांना बोलतो की आत्ता कळलं असेल की दुसऱ्याची फसवणूक करल्यावर काय होतं. तेव्हा जेव्हा बोलतो की आता मुद्द्याचं बोला. तेव्हा महाजनी काका उठतात आणि बोलतात अरे सरकारी माणसासमोर काय भांडतायत. बरं मी तुम्हाला एक पर्याय सुचवतो, तुम्ही त्या जागेची बोली लावा आणि ती जागा कोणाला तरी विकून टाका, म्हणजे कसं या झंझटमधून तुम्ही बाहेर पडाल. तेव्हा इन्व्हेस्टरला ते पटतं. तो बोलतो की मला वाटतं मला ही प्रॉपर्टी विकावी लागेल. तेव्हा भास्कर बोलतो नाही राजन, मला त्या नंदिनीचा आणि त्या जीवाचा सूड घ्यायचा आहे. तू ती जागा विकलीस ना तर मी त्या दोघांचा बदला घेऊ शकत नाही. तेव्हा इन्व्हेस्टर बोलतो ए बाबा तो जीवा यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे. तुम्ही वाटेल ते घोळ घाला, माझे कोट्यावधी रुपये तुझा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी नाही आहेत. तेव्हा राजन बोलतो की ते काय नाही, मी आजच पेपरला बातमी देणार आहे, उद्या मी आनंद निवासची बोली लावण्याशिवाय राहणार नाही आहे. तेव्हा राजन इकडे महाजनी काकांना बोलतो की सर थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन. तेव्हा जीवा पटकन कॉड काढतो, त्याला खूप भारी वाटतं. इकडे जीवा बोलतो मी जागेची बोली लावायला लावली तर खरी, पण कोटींची जागा विकत घेऊ कशी. इकडे रात्री महाजनी काका आणि जीवा एकदम हसत असतात आणि सांगत असतात की काय सर तुम्ही काय ॲक्टिंग केली, असं तसं त्यांच्यामध्ये बोलणं येत असतं. तेव्हा महाजनी काका सांगत असतात की जाऊ दे, माझं काम सत्कार्याला लागण्यासाठी मी खोटं बोललं ना त्याचं मला समाधान आहे. तेव्हा ते सांगत असतात की अहो मी घरात चोरून बाहेर निघालो, आमच्या बायकोला माहीत नाही ना. तेव्हा जीवाई बोलतो अहो इकडेही तीच परिस्थिती होती, इकडेही माहीत नाही. बोलतं तेवढ्यात नंदिनी येते आणि विचारायला लागते काय झालं, कोणाशी बोलताय. तेव्हा जेव्हा पटकन घाईघाईत काहीतरी उत्तर देऊन महाजनी काकांचा फोन ठेवतो. तेव्हा नंदिनी बोलते की सांगा ना तुम्ही एवढं काय बोलत होतात. तेव्हा जीवा बोलतो की काही नाही, उद्या मला महत्त्वाचं काम आहे, गुड नाईट म्हणून जीवा झोपून घेतो. तेव्हा नंदिनी बोलते की अहो सांगा ना. तेव्हा जीवा बोलतो गुड नाईट. तेव्हा नंदिनी बोलते बाबा उद्या काय महत्त्वाचं काम आहे, देवा जीवांकडनं अजून काही गडबड व्हायला नको. तेव्हा नंदिनी झोपून घेते. तेव्हा जीवा नंदिनी झोपल्यावर तिच्याकडे बघतो, हसतो आणि बोलतो नंदिनी उद्या बोली लागेल माझ्या स्वप्नांची, मी विकत घेईल तुझा आनंद निवास. इकडे पार्थ झोपेतून उठतो. तेव्हा काव्याने चिठ्ठी लिहिली असते. पार्थ वाचतो. काव्याने लिहिलं असतं त्यात मी गच्चीवर गेली आहे अभ्यासाला, उगाच मला शोधायचा प्रयत्न करू नका, डॉक्टरांनी जास्त हालचाल करायला नाही लावली. तेव्हा पार्थला हसायला त्यांनी बोलतो अच्छा मला त्रास होऊ नये म्हणून चिठ्ठी लिहून गेल्या आहेत. तेव्हा पार्थ बोलतो किती अधिकार गाजवत आहेत, मग त्याच अधिकाराने एखादी सिनेमन कॉफी पण द्या ना मला बनवून.
पार्थ स्माईल करत असतो तेवढ्यात त्याच्या पुढे सिनेमन कॉफीचा कप येतो. पार्थ बघतो तर ती रम्या असते. तेव्हा पार्थ बोलतो तू. तेव्हा रम्या बोलते एवढा शॉक का होतोय. तेव्हा पार्थ बोलतो तेव्हा रम्या बोलते की आधी पण मीच तुझ्यासाठी कॉफी आणायची ना. तेव्हा पार्थ बोलतो हो आणायचीच ना, तेव्हा मला माहीत नव्हतं हे तुझे कॉफी आणणारे हात आमच्या संसाराचा गळा दाबतील ते. तेव्हा रम्या बोलते का पार्थ असं नको ना बोलूस, असं का करतोयस तू. तेव्हा पार्थ बोलतो रम्या तू स्वतःच्या सुखासाठी माझ्या माणसांना दुखावलंयस, माझी माणसं होती ती. तेव्हा रम्या बोलते मी कोणी नाही का रे तुझी. तेव्हा पार्थ बोलतो नाही. तेव्हा पार्थ बोलतो मिळालं उत्तर, यू कॅन गो नाव. तेव्हा रम्या बोलते ठीक आहे जाते मी, आणि ती कॉफीचा कप तिथे ठेवते. तेव्हा रम्या बोलते ही कॉफी पिऊन घे, कारण की काय ना पार्थ, तुला जे हवं असतं ना ते आजही मलाच माहिती आहे. तेव्हा पार्थ बोलतो थांब ही कॉफी घेऊन जा, कारण की काव्य माझ्यासाठी हात जाळू शकतात तर माझ्यासाठी सिनेमन कॉफी पण करू शकतात. तेव्हा रम्या बोलते त्या दिवशी मीही तुझ्यासाठी खूप काही केलं होतं पार्थ, तुझ्यासाठी उपाशी राहिले, देवासमोर हात जोडून उभं राहिले. तिने एवढं काय केलं त्याच हाताने ती तुला पाहिजे तशी सिनेमन कॉफी बनवू शकते का, जशी मी घेते तशी मनापासून काळजी घेणार आहे का ती. असं बोलणार तेवढ्यात तिथे काव्य येते. तेव्हा रम्या काव्याकडे बघून बोलते की कसं आहे ना पार्थ, मंगळसूत्राचा धागा दोऱ्यात बांधला म्हणजे स्वतःला बायको म्हणून मिरवता नाही येत, त्यासाठी ना मनापासून करावं लागतं सगळं. असो तेच बोलण्यात काही अर्थ नाही आहे, तू कॉफी पिऊन घे थंड होईल. तेवढ्यात काव्य बोलते उचल ती कॉफी. तेव्हा रम्या बोलते काय. तेव्हा काव्य बोलते उचल ती कॉफी. तेव्हा रम्या बोलते तू नीट बोल हां माझ्याशी काव्या. तेव्हा काव्या बोलते तुझ्यासारख्या लोकांसोबत अशीच बोलते काव्या. तेव्हा काव्या कॉफीचा मग उचलते आणि बोलते काय ना मंगळसूत्र पार्थ देशमुखांनी माझ्या गळ्यात बांधलं आहे, आणि त्या अधिकारानेच मी तुझ्याशी बोलते असं समज. आणि हो इथून पुढे मी जर खोलीत नसताना तू ह्या खोलीत आलीस तर ही तुझीच कॉपी तुझ्या डोक्यावरती उपडी करेल. तेव्हा रम्या पार्थकडे बघते, पार्थला स्माईल येत असते. तेव्हा रम्या रागाने ती कॉफी घेते आणि निघून जाते. तेव्हा पार्थ मनात बोलतो ही मांजर रम्याने कॉफी आणल्यामुळे सॉलिड जलस झालेली दिसते. तेव्हा पार्थ हसत असतो. तेव्हा काव्या बोलते की काय झालं दात काढायला. पार्थ लगेच शांत बसतो. तेव्हा काव्या बोलते पार्थ देशमुख तुम्हाला मी पहिले पुन्हा सांगते ही रम्या मला आपल्या खोलीत अजून इथून पुढे आलेली नको आहे, आणि तुमच्या आजूबाजूला तर तिने फिरकायलाही नको आहे. आली मोठी सिनेमन कॉफी बनवणारी. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही हे धमकवताय की सांगताय. तेव्हा काव्य बोलते धमकवून सांगते कळलं, आणि काव्य तिथून निघून जाते. तेव्हा काव्य निघून गेल्यावर पार्थ बोलतो एवढं काय जलसी व्हायचं त्या रम्यावर, आणि प्रेमात जलसी चांगली असते मैत्रीत नाही. तेव्हा पार्थ बोलतो एक मिनिट, काव्य आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे नेत आहेत की काय, काव्य माझ्या प्रेमात पडायला लागले आहेत की काय. पार्थ खूप खुश होतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.